लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची. नमस्कार, मी प्रीतम तांबे. आज आपण आहोत वरळीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण विशेष मुलाखत घेण्यासाठी आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रशांत गवस, शिवसेनेचे वरळी विधानसभा संघटक आहेत. प्रशांतजी, स्वागत आहे तुमचं आजच्या मुलाखतीमध्ये. जय महाराष्ट्र. प्रशांतजी, माझा असा पहिला प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आता तर सुरू झाल्या आहेत, तर शिवसेनेची किती तयारी आहे महानगरपालिकेसाठी? शिवसेनेची तयारी ही वर्षाचे 12 महिने असते, त्यामुळे काय निवडणुकीची वाट बघत आपण बसत नाही. कारण रस्त्यावर उतरून काम करणारा, गोरगरिबांच्या जनतेच्या समस्या सोडवणारा आणि लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या शासनाने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वर्षाचे 12 महिने करते. त्यामुळे काय आम्हाला तयारी करायची गरज लागत नाही. सर, शिवसेनेचे तुम्ही संघटक आहात. आता गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये शिवसेनेचं काम कशा प्रकारे वरळी विधानसभेमध्ये झालेलं आहे आणि बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची किती तयारी आहे? म्हणजे 14 तारखेला 15 तारखेला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत, बरोबर? तर त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांपर्यंत कसं काय आपलं हे तयारी कितीपर्यंत कार्यकर्त्यांची? नाही, मुळात तर महाराष्ट्राचे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 2022ला उठाव केला आणि ज्या वेळेला उठाव केला त्याच्यानंतर त्यांनी जी योजना राबवल्या, जर वरळीचं जर म्हणायला गेला तर कोस्टल रोडचं जे काम धीमी गतीने चाललं होतं ते आज पूर्ण कोस्टल रोड आज आपण बघितलं वरळीमध्ये चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे मेट्रोचं काम थांबलं होतं, त्या मेट्रोचं काम चालू झालेलं आहे. आवाजावी चालू झालेलं आहे. त्याचप्रकारे जे डांबरीकरण करून खड्डे वर्षानुवर्ष खड्ड्याचं राजकारण करत होते आणि खड्डे मोजवण्यासाठी करोडो रुपयाचे टेंडर काढत होते, पण आता ते सर्व रोड आता आपले डांबरीकरण केलेले आहेत. आणि जे प्रोजेक्ट वर्षांत 30-35 वर्ष जे रखडलेले होते, जसं की आता वरळीमध्ये जर बघायला गेलं तर मरियम्मा नगर आहे, त्याचबरोबर तुमचं आनंदनगर, कांबळेनगर, रमाबाई, जिजामाता नगर असेल, कोळीवाडा असेल, त्याचबरोबर तुमचं सुभेदार नगर असेल किंवा हे धोबीघाट असेल, जे वर्षानुवर्ष काम थांबले होते, ज्यांना 8-8, 4-4 वर्ष भाडं भेटत नव्हतं, आज सगळ्यांना भाडं भेटलं गेलं. जे भाडं 15, 10,000 आणि 12,000 भाडं होतं ते 22,000 प्रमाणे करून 3-3 वर्षाचं भाडं देण्यात आलं. त्याचबरोबर कामाला गती पूर्ण झोपडपट्टी खाली करून त्या ठिकाणी LY, IOD, CC येऊन आता काम बऱ्याच ठिकाणी काम स्टार्ट झालेलं आहे. अशी अनेक कामं मुख्यमंत्र्यांनी महायुतीने कामं केलेली आहेत. त्यामुळे आता ह्या 3.5 वर्षामध्ये ही बरेच अनेक काम झालेले आहे. त्यामुळे मला वाटतं लोकांचा जो कौल आहे, कारण तुम्ही जर बघायला गेलात, जर लोकसभेला आणि विधानसभेला जे झालेलं मतदान, जे पूर्वी जे 65 आणि 70,000ने निवडून आलेले उमेदवार ते 8,000 वरती आले. लोकसभेला सुद्धा 6,500 पेक्षा जास्त त्यांना आघाडी घेता आली नाही. तर एक माहोल चांगला झालेला आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका किसान असेल, 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना जे विमा असेल, असे अनेक जे प्रश्न, अनेक जे योजना आहेत, जे वृद्ध लोकांना, जे 65 वर्षाच्या वरच्या लोकांना जे असेल, किंवा शेतकऱ्यांना केंद्राकडनं 6,000 मिळून राज्य सरकारकडनं पण 6,000 रुपये देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारनं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे वातावरण खूप चांगलं आहे. कारण जो काम करतो रात्रदिवस, आज रस्त्यावर ज्या पद्धतीने पोल्युशन होत होतं, रस्ते धुण्याचं काम सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आज ज्या ठिकाणी, आज मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी होती, त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकत नाही अशी परिस्थिती होती. त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्या लोकांनी भाडं पण 2-2 वर्षाचं दिलं. त्यांचं ज्याला 300 कार्पेट भेटणार होते त्यांना 550 आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी त्या लोकांना मिळणार आहे. अशी लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आज अभय योजना अंतर्गत ज्यांनी खरेदी विक्री केली होती, ते पूर्वी लोक जीव मुठीत घेऊन ज्यांनी आयुष्यभर त्यांची पुंजी होती त्यांनी लावली होती आणि ज्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये झोपड्या खरेदी केल्या, पात्र झोपड्या, पण त्याला कुठला कायदा कानून नव्हता की बाबा ते माझ्या नावावर होणार आहे. पण आज अभय योजनेअंतर्गत त्याचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे. जे काही लिगली चार्जेस भरून घेऊन ते स्वतःच्या नावावर होऊन त्याला स्वतःच्या नावाने चावी मिळणार आहे. असे अनेक उपक्रम, जे सांगेल तेवढं कमी आहे. तर असे एवढे चांगले योजना आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिका जर महाराष्ट्रामध्ये, मुंबईत नाही तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आपले महानगरपालिका निवडून येतील. आणि 21 तारखेला तुम्हाला कळेल की पूर्ण आता जिल्हा पंचायत वगैरे जे झालेत आता, त्याच्यामध्ये पण पूर्ण महायुती
आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत ते मुसळ मारणार आहेत आणि ते तुम्हाला दिसून येणार आहे. सर, तुम्ही उल्लेख केलात लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, पण आता परिस्थिती वेगळी आहे सर. आपल्या वरळीचा विचार केला तर 6 पैकी 5 वॉर्ड जे आहेत ते महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. म्हणजे या टायमाला नारी शक्तीचा पुढाकार असणार आहे या वॉर्डमध्ये, या वरळी विधानसभेमध्ये. या आरक्षित जागा जी झाली आहे महिलांसाठी, त्याकडे पक्ष कसा पाहतो? म्हणजे महिलांसाठी संधी असेल की पक्षासाठी आव्हान असेल? नाही, खरं म्हणजे ह्याला संधी असं आपण मानलं पाहिजे. कारण महिलांना सक्षमीकरण करणं हे आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी महिलांसाठी बऱ्याच योजना आणल्या. शिक्षणासाठी सुद्धा आज तुम्हाला हे उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला म्हणजे 8 लाखाच्या खाली जर उत्पन्न असेल तर त्यांना फ्रीमध्ये मोफतमध्ये शिक्षण घेता येतंय. तुम्हाला लाडकी बहिणी तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. परत त्यांना रोजगार मिळण्यासाठी त्यांना आर्थिक मदत म्हणून त्यांना लोन किंवा त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी ते योजना आणलेल्या आहे. तर महिलांसाठी सक्षमीकरण करणं हा एक आपल्यासाठी वरळीमध्ये जर महिलांसाठी जर संधी मिळाली तर संधीचं सोनं या वरळीच्या महिला करतील. कारण शिवसेनेच्या ज्या महिला आहेत त्यांना माहीत आहे की गटर वटर मीटर पासून एक सामान्य माणसात, कारण इथं 80% झोपडपट्टी आणि 40 सिस्टम आहे, ते गरीब आणि मिडल क्लास लोक आहेत. त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या चुल्यापर्यंत आणि त्यांना काय त्रास या सहन करावा लागतो, त्या अनुषंगाने मला वाटतं जर त्या नगरसेविका उद्या झाल्या तर त्याचे प्रश्न महानगरपालिकेने मांडतील, चांगल्या प्रकारे मांडतील. सरकार संबंधित डिपार्टमेंटशी चांगल्या संबंधित मांडू शकतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी ते आपली लढाई लढतील आणि प्रत्येक महिलेला न्याय मिळेल. आणि महिलेला न्याय मिळाला म्हणजे त्या परिवाराला न्याय मिळाला, म्हणजे त्याच्यामध्ये तो पुरुष पण आले, मुलं पण आली, त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी पण आले. मग ह्या सगळ्या गोष्टीचा मला वाटतं मी पॉझिटिव्ह घेतोय आणि ह्याचा जर महिला जर जास्तीत जास्त या ठिकाणी उमेदवार दिलेत आणि उमेदवार समजा झालेले आहे आणि जर त्या सगळ्या महिला निवडून आल्या तर मला वाटते वरळीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. प्रशांतजी, एक संघटक म्हणून तुम्ही आता एक प्रश्न विचारतो की आपल्या वरळीमध्ये इच्छुक उमेदवार आता खूप प्रमाणात जास्त आहेत. मुलाखती चालू आल्या आहेत पक्षाच्या मार्फत. नातेसंबंध की जपले जाणार की काम आणि प्रतिष्ठा बघून उमेदवाराला तिकीट देणार पक्ष? ही बाळासाहेबांची विचाराची शिवसेना आहे आणि त्यामुळे तळागाळातला जो साधा सामान्य गटप्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल या कोणत्याही पदाधिकारी असेल, त्यांच्या क्षमतेनुसार आणि त्यांनी जे काम करतोय त्यानुसारच तिकीट दिली जातील. कुठलेही संबंधी नातेवाईक किंवा एखादा लोकप्रतिनिधी आहे म्हणजे त्याच्याच लोकप्रतिनिधीला तिकीट देतील अशातला भाग नाही. आणि आमच्या इथं आता नुकतीच आता परवा आमचे उमेदवारांना शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांच्या इंटरव्ह्यू झाल्या आणि बऱ्याच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला उमेदवारीसाठी. म्हणजे आमच्याकडे उमेदवारी आहे. प्रत्येक वार्डामध्ये 3-3, 4-4 उमेदवार या ठिकाणी 4, काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 7 उमेदवार सुद्धा इच्छुक दाखवलेले आहेत. त्यांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत आणि पक्षश्रेष्ठी याचा सगळा आढावा घेतील आणि योग्य निर्णय घेऊन योग्य उमेदवार आम्हाला देतील. आणि योग्य उमेदवार दिल्यानंतर आमचं वरिष्ठ पदाधिकारी म्हणून आमचं काम आहे की दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडायची आणि 6च्या 6 नगरसेवक आपले युतीतले आणि आपल्या शिवसेनेचे कसे निवडून येतील आणि महानगरपालिकेवरती कसा भगवा झेंडा फडकवेल आणि युतीचाच महापौर कसा होईल याच्याकडे आमचा पूर्ण प्रयत्न. सर, इतर पक्ष सुद्धा जोर लावून आहेत. उबाटा गट, मनसे यांची युती आता काही प्रमाणात झालेलीच आहे. राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा स्वबळावर लढण्याचं बोलत आहेत. शिवसेनेला कशा प्रकारे आव्हान असेल समोरच्या पक्षाचं? म्हणजे आता वरळीचा विचार केला तर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी लोक सुद्धा आहेत, एससी प्रमाण सुद्धा जास्त आहे, वंचित आघाडी सुद्धा आहे आपल्या मैदानामध्ये. तर कशा प्रकारे आपल्याला आव्हान असेल या पक्षाला आपल्या निवडणुकांमध्ये? आव्हान म्हणण्यापेक्षा याला संधी म्हणायला पाहिजे. कारण काय माहिती का, विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आमच्याकडे मनसे आमच्या सोबत होती पण विधानसभेमध्ये ते वेगळे लढले. पण त्याच्यामध्ये आम्हाला वरळी विधानसभेमध्ये त्याचा काही फारसा आम्हाला त्याचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे मनसे आणि जर उभाटा समजा एकत्र आले तरी जी आमची तयारी आहे
जे विधानसभेमध्ये आम्ही जे काय थोडंसं आमचे काय चुका झाल्या असतील त्या सुधारल्या. त्याच्याबरोबर उबाटाचे आणि मनसेचे बरेच पदाधिकारी त्याच्यानंतर आता आपल्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. जर त्यांना असं वाटलं असतं की बाबा त्या ठिकाणी निवडून येण्यासारखं आम्ही एकत्र आलो आणि निवडून येण्यात ते आपल्या पक्षामध्ये प्रवेशच केलं नसतं, तर तो एक आपल्याला पॉझिटिव्ह आहे. कारण काही नाराजगी आहे. आता बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर समजा उबाट्याबरोबर समजा युती करत असेल तर तुम्हाला माहित आहे उत्तर भारतीय आणि इतर समाज त्यांच्यावरती नाराज आहे. तो त्यांना मतदान मिळणार आहे का? मग तो उबाट्याला त्याचा नुकसान होणार का फायदा होणार, त्यांनी पण ते विचार केला पाहिजे. पण प्रत्येक पक्षाला जो अधिकार आहे कोणाबरोबर युती करावी कोणाबरोबर युती करावी नाही. आणि समजा आमच्या इथं आता सध्या राष्ट्रवादी आमच्या जे अजित गट जरी समजा वेगळं निवडणूक लढल्या तर वरळी विधानसभेमध्ये तेवढंसं फारसं त्यांचं अस्तित्व नाही असं मला वाटतं. कारण जर कार्यकर्ते पण त्या पद्धतीने ऍक्टिव्ह नाहीत. कारण हे हमेशा शिवसेनेचा गड राहिलेला आहे. 6च्या 6 वार्ड आमदार शिवसेनेचा आहे, खासदार शिवसेनेचा आहे आणि गेली 30-35 वर्षापासून या शिवसेनेचा गड राहिला आहे. त्यामुळे मला वाटत नाही कोण कोणाबरोबर युती करतो आणि त्याचा परिणाम काय होईल. कारण नेत्या पक्षाने केलेलं काम, युतीने केलेलं काम आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावरती आम्ही या लोकांसमोर जाणार. सर, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. वरळीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रखडलेले प्रकल्प. सिद्धार्थनगर असेल, प्रेमनगर असेल, आपलं मर्यादा नगर असेल, 25 वर्ष झालीत रखडलेले प्रकल्प. सर, शिवसेनेचं या बाबतीमध्ये काय मत आहे? पुन्हा आश्वासन मिळणार की आता काही तोच पावलं उचलणार? नाही, याला आश्वासन म्हणायचं कारणच नाही. मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय, हे प्रोजेक्ट चालू झाले. म्हणजे 35 वर्ष रखडलेले प्रोजेक्ट, ज्याला 35 वर्ष लोकांनी निवडून दिलंय, लोकप्रतिनिधी म्हणून इथं आमदार होते, खासदार होते, 3 आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक, सासा, हे सगळं देऊन पण ते करू शकले नाही. आणि भाऊ तर 3 वेळ टाइम होते आणि मंत्री पण होते, म्हाडा अध्यक्ष पण होते, गृहनिर्माण पण होते, पण ते करू शकले नाही. पण या 2.5 वर्षामध्ये आम्ही या सगळ्या बाधा म्हणजे बाधा दूर केल्या. CRZ असतील किंवा पात्रापात्राचा विषय असेल, हायराजचा विषय असेल, परत ह्या सगळ्या गोष्टी आपण करून आता मला BDD चाळीचा जो विषय होता, BDD चाळ लोकांना आपण घराचा ताबा दिलाय. त्याचप्रमाणे पोलिसांना जे गेल्या ज्या सरकारने 50 लाख रुपये देऊन घर देण्याचा जो विषय होता, आपण 15 लाखामध्ये त्यांना घर देतोय पोलीस अधिकाऱ्यांना. त्याचबरोबर तुमचं सांगितल्याप्रमाणे आनंदनगर, कांबळेनगर, रमाबाई, जिजामाताचं काम पूर्ण त्यांना भाडं वगैरे देऊन मोकळं केलेलं आहे. फक्त आता परमिशन, काही गोष्टीचे जे परमिशन राहिलेले आहे, थोड्याच 1-2 महिन्यामध्ये परमिशन पण येतील. आणि मला वाटते मार्च महिन्यामध्ये पायलिंगचं वगैरे काम चालू होईल. प्रेस्टिज डेव्हलपर आहे. मर्यामनगरमध्ये ऑलरेडी पायलिंगचं मशीन वगैरे सगळं, सेल्स ऑफिस बनलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यांचं भाडं सगळं दिलेलं आहे. अपात्राचा विषय करीब 80% संपलेला आहे. उरलेला पण आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते पण आपण करून देतोय. सुभेदार नगरमध्ये काम चालू झालेलं आहे. कोळीवाड्यामध्ये तुमचं जे नगरामध्ये काम चालू झालेलं आहे. म्हणजे असे डिला रोडमध्ये BDD चाळीमध्ये काम चालू झालेलं आहे. येणाऱ्या एखाद्या वर्षामध्ये त्यांना सुद्धा पक्क घर मिळणार आहे. उर्वरित जे BDDचे चाळीत आहे त्यांना सुद्धा 1-1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये त्यांना सुद्धा पक्क घर मिळणार आहे. तर आणि राहिलेले या चाळी वगैरे जे आहेत त्यांच्या संबंधित जे मालक असतील किंवा सोसायटी असतील किंवा संबंधित डेव्हलपर असतील, संबंधित अधिकारी असतील, यांच्या मिटिंग या कमीत कमी 1 वर्षामध्ये बऱ्याच मिटिंग वर्षा बंगल्यावरती आणि उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावरती झालेल्या आहेत. आणि यांचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे. इथं सुद्धा सगळे सुगी डेव्हलपर लागलेला आहेत. इथं तुमचं रुणवाल सारखे डेव्हलपर इथं काम करायला इच्छुक आहेत. आज सगळ्या बाजूने पॉझिटिव्हिटी, एक लोकांना एक निराशा होती एवढ्या वर्ष आणि याच्यानंतर सुद्धा आम्हाला घर भेटेल का नाही भेटेल ही शंका होती. पण ह्या 1 वर्षामध्ये जे केलेलं महायुतीने केलेला प्रयास आणि स्थानिक कार्यकर्त्यांना केलेला पाठपुरावा, ह्या अनुषंगाने शिवसेनेने ह्या अनुषंगाने सगळ्या लोकांमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने लोक आपल्याबरोबर कनेक्टिव्हिटी वाढली. आणि मला वाटते 6च्या 6 नगर ह्या कनेक्टिव्हिटीचा आणि केलेल्या कामाची पोचपावती म्हणून 6च्या 6 नगरसेवक या वरळी विधानसभेमध्ये शिवसेनेचे निवडून येतील हे मला ठाम मत आहे. तेव्हा तुम्ही ठामपणे सर सांगितलंय 6च्या 6 नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील. सर, थोडा वेगळा प्रश्न होता.
महापौर आजकाल खूप चर्चा चालू आहे की महापौर मराठी पाहिजे, अमराठी असेल तर आमचा विरोध असेल. तर तुम्हाला काय वाटतं, महापौर मराठी पाहिजे की शिवसेनेचा पाहिजे की महायुतीचा पाहिजे? तुमचं काय मत आहे यावर? नाही, महापौर हा शिवसेनेचाच असला पाहिजे. कारण एवढी वर्षापासून एक लोकांचं एक मत आहे, सरकार कोणाची पण असू दे, पण मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर हा शिवसेनेचाच असला पाहिजे. आणि आमच्या मित्रपक्षांचं पण असं म्हणणं आहे, पण काही मित्रपक्षामध्ये पदाधिकारी साहजिकच आहे, आमचा महापौर झाला पाहिजे प्रत्येकानं वाटतंय. आणि वाटणं काही स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही किंवा आमच्यामध्ये वाद आहे अशातला भाग नाही. पण आमचं पूर्ण ठाम मत आहे की मुंबईतला महापौर मराठी आणि शिवसेनेचाच असणार. प्रशांत गवस यांची वैयक्तिक भूमिका काय आहे? आता 198 प्रभागाचा आपण विचार केला, आम्ही सर्वे केलेला, त्यामध्ये आम्हाला समजलंय की प्रशांत गवस यांनी खूप मोठ्या प्रमाणात तयारी केलेली, पण आरक्षित वॉर्ड झाल्यामुळे लेडीजसाठी प्रशांत गवस कोणती भूमिका निभावणार? केक मेकरची भूमिका निभावणार का? नाही, पहिली गोष्ट तर एक पदाधिकारी म्हणून ज्या पदाला न्याय द्यायला पाहिजे म्हणून मी वर्ली विधानसभेमध्ये असल्यामुळे मी वर्ली विधानसभेच्या 6चे 6 नगरसेवक आपले उमेदवार लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी प्रयत्न केले. 3-4.5 वर्ष मी काम या ठिकाणी करतो आणि त्याचा आपल्याला चांगलं लोकसभा विधानसभेमध्ये आम्हाला फायदा झाले. त्याचप्रमाणे नरवणकर साहेब आमच्या सोबत विभाग प्रमुख आहेत, त्यांच्या सोबतीला राहून आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही प्रत्येक वार्डामध्ये बूथमध्ये पोहोचलेलो. आणि राहिली 98चा विषय, मी कधीच विचार केला नाही की मला तिकीट मिळाले तर मी काम करेन किंवा मला तिकीट नाही मिळालं तर मी काम नाही करणार. मी जबाबदारी आमच्या पक्षाने, आम्ही वरिष्ठांनी एक निर्णय घेतला की बाबा आता आपल्याला प्रत्येकाला जबाबदारी दिली पाहिजे. तर आम्ही जे वरिष्ठ पदाधिकारी ज्या वार्डामध्ये राहतात त्या वार्डामध्ये त्यांना सांगितलं की त्या वार्डामध्ये तुम्ही आता काम करायचं आहे, कुठल्याही विधानसभेवरती तुम्ही लक्ष द्यायची गरज नाही. त्यामुळे ज्या याच्यामध्ये आपली कमतरता आहे, लोकांपर्यंत पोहोचायचे, लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करा. संबंधित डिपार्टमेंट, संबंधित अधिकारी यांच्याशी भेटा, त्यांचे प्रश्न सोडवा. आणि त्या अनुषंगाने आता गेल्या 7-8 महिन्यापासून आम्ही ठरवल्यापासून प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक आपापले काम करतात. त्याचप्रमाणे 198 वार्ड हा मी घेतला की याची जबाबदारी पूर्ण मी घेतो. इकडे ज्या समस्या काय असतील ते सर्व मी सोडवणार, लोकांच्या सुखादुःखात काय असेल ते मी बघणार, कार्यकर्त्यांच्या काय समस्या असतील ते मी बघणार. तर त्या अनुषंगाने मी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणे प्रवेश घेणं असेल, कार्यक्रम घेणं असेल, लोकांच्या समस्या सोडवणं असेल, या सगळ्या गोष्टी मी केल्या. आणि असं नाही की तिकीट मी हे झाल्यानंतर केल्या, मी अगोदरपासून करतो. आणि आता हे आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा मी बरेच कार्यक्रम या वार्डामध्ये घेतले. कारण मी स्वतःच्या स्वार्थासाठी मी इथं आलेलो नाहीये की मी निवडून येणार आणि किंवा मला उमेदवारी मिळावी, मी निवडून यावं आणि मलाच फायदा व्हावा तरच मी इथं काम करेन. मला दिलेले पदाचा वापर करून माझ्या पक्षाने दिलेला उमेदवार हा निवडून आणायची जिम्मेदारी मी घेतलेली आहे. आणि मला 100% विश्वास आहे, उमेदवार कोणी द्या, 198 मध्ये उमेदवारा भगवा झेंडा शिवसेनेचाच निवडून येईल आणि मी तो निवडून आणणार, हे मी शब्द दिलेले आहे. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला टाइम दिलात. तुमचे खूप छान प्रकारे मांडणी केली तुम्ही शिवसेनेची वर्ली विधानसभेमध्ये कशी आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर. तर हे होते प्रशांत गवस यांनी संपूर्ण सविस्तरपणे आपल्याला महानगरपालिकेचा आढावा शिवसेनेचा कसा प्रकारे आहे वर्ली विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन कुणाल खोपकर सह प्रीतम तांबे, मुंबई. लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची.